शिवसेना पक्ष आमचाच आहे हे काय वेगळं सांगायची काही गरज नाही. पण तुम्हाला जर उबाटा गटाची जर तुम्ही कार्यपद्धती बघितली ह्या केस संदर्भात, तर त्यांचे वकीलच पुढच्या तारखा मागतात. त्यांचीच तयारी नाही. त्यांनाच कोर्टाकडे सांगायला काय राहिलेलं नाही. उबाटा गटाने काय म्हणून तो पक्ष आम्ही क्लेम करतोय हे सबमिशन जे द्यावं लागतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही सांगण्यासारखं की आम्ही का म्हणून ते तारखा पुढच्या मागतात. सन्माननीय सुप्रीम कोर्ट जज साहेबांनी त्यावरती ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही बाहेर मीडियाकडे एक बोलता आणि कोर्टरूममध्ये येऊन तुम्ही सांगता की आम्हाला पुढची तारीख द्या. हा जो काही म्हणतात ना काय म्हणतात त्याला दुतोंडीपणा आहे, तो सन्माननीय जज साहेबांनी बाहेर काढलेला आहे. म्हणून पक्ष कोणाचा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. 2024च्या निकालामध्ये पण सिद्ध झालेलं आहे, मागच्या जिल्हा परिषद निकालामध्ये पण सिद्ध झालेलं आहे. आणि सगळ्या लेवलवर जिथे जिथे संघटनात्मक आमची बांधणी आहे किंवा उबाटाला असं वाटतं आम्ही कुठेच नाही, सगळीकडे आम्हीच एक नंबरवर आहोत. म्हणून पक्ष कोणाचा आहे हे आता औपचारिकता राहिलेली आहे. ती लवकरात लवकर कोर्टातून त्याचा निकाल लागेल ही अपेक्षा आहे. साहेब, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजाच्या पायथ्याशी जरा ढासळलेलं होतं, तिथे भगदाड पडलं होतं आणि पुरातत्व विभागाकडून तिथे पाहणी केली आहे फक्त या संदर्भात. जो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे सातत्याने मी खासदार असतानापासून मी त्यांच्यावर कडक शब्दामध्ये त्यांच्यावर टीका केलेली आहे. तुम्ही कशासाठी ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट सांभाळता, तुमच्याकडे स्टाफ आहे का, ती निधी आहे का, हा सगळा विषय असतो. मी सन्माननीय खासदार साहेबांना हा विषय सांगितला, त्यांच्या कानावर घातलेलं ते अधिवेशनात आहेत. मी बोललो साहेब आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आपल्या किल्ल्यांना किती देतं, संरक्षणासाठी किती देतं, डागडुजीसाठी किती देतं, सुशोभीकरणासाठी किती देतं, हे काही निकषच ठरलेले नाही आहेत. मग तुम्ही कसं सांभाळणार आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट? हा माझा नेहमी तक्रारीचा, मी खासदार असताना हा विषय काढला सभागृहामध्ये. सातत्याने आमच्या तक्रारी सुरू आहेत. आम्हाला तो निधी वाढून पाहिजे. 4 कोटी 2 कोटी 2.5 कोटीने होणार नाही, ते पण 2 वर्षातून एकदा कधीतरी पैसे येतात. आम्ही सांगितलंय किमान 25 कोटी रुपये आमच्या ह्या सगळ्या किल्ल्यांना आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने द्यावे, म्हणजे हे सगळे विषय आमचे सुटतात आणि त्याचा पाठपुरावा सन्मान्य खासदार साहेब करतायत. साहेब, राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी यावं म्हणून सरकारनं सक्ती केली आणि 15 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी दिलेला आहे. आणि शेवट असं म्हणतात की अमराठी आणि मराठी रिक्षा टॅक्सी चालक अजून त्यांना प्रशिक्षण द्यायचं चाललं होतं, पण अजून त्या प्रतीक्षेतच आहेत ते प्रशिक्षण. नाही म्हणजे तुमचा प्रश्न काय? प्रशिक्षण त्यांना शेवटचे 15 दिवस सांगितले, आता उरले ते 15 तारीखपर्यंत, पण ते अजून प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं नाहीये मराठी बोलण्यासंदर्भात. देण्यात आलं नाही की त्यांनी घेतलं नाही हा पण प्रश्न असतो. दोन्ही गोष्टी तपासून घ्या. मराठी अनिवार्य आहे, आलंच पाहिजे, त्याच्यामध्ये कोणालाही सुटका नाही. प्रशिक्षण देऊन सुद्धा जर काही लोक घेत नसतील, तिथे पोचत नसतील, तर त्यांना काय आम्ही कॉलरला धरून तर आणू शकत नाही. त्यांना ते आलं पाहिजे. महाराष्ट्र आहे, मराठी बोलली पाहिजे, हे त्यांना तेवढं कळलं की ते बरोबर प्रशिक्षण घेणार. साहेब, शिंदे साहेब ऑपरेशन टायगरवर बोलले, आम्ही कोणाचे पक्ष फोडत नाहीत, आमच्याकडे आमदार आणि खासदार येत असतात. एकंदरीत ठाकरे गटाने आत्मचिंतन करावं की ते आमच्याकडे काय येतात, आम्ही हिंदुत्व कधी सोडलेलं नाही. बरोबर आहे. उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले आणि आज लोकांना वाटतंय की इकडे हिंदुत्वाचे विचार आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत आणि शिंदे साहेब 24 तास मैदानात आहेत. असं कधी होत नाही की सामान्यातला सामान्य माणूस सेल्फी घेऊ शकतो साहेबांबरोबर. ते स्वतः जाऊन तळागाळामध्ये जाऊन पाहणी करतात. कधी कुठे वादळ आलं, कुठे काय संकट आलं, ते स्वतः जातात. म्हणून आमच्याकडे अहो ते कशाला, नुसती नजर जरी जाईल ना शिंदे साहेबांची, लोक आमच्याकडे येत आहेत. म्हणून शिंदे साहेब जे बोलले ते बरोबरच आहे. आत्मपरीक्षण आता उद्धव साहेबांनी केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, अभिजित दिपकेंनी आरोप केलाय की जे फायरिंग झालं त्या संदर्भात गृहमंत्री अमित शहा जबाबदारी, त्यांनी राजीनामा दिला. लक्षात घ्या, व्हिडिओ दोन्ही बाजूचे बघा. पोलिसांना मारलं गेलंय, फायरिंग कुठे झालं काय झालं ह्याचे पुरावे असतील तर त्यांनी तसे सादर करावे. पोलिसांनी काय मार खावा? किती पोलिसांनी मार खाल्लाय माहिती आहे तुम्हाला? लोकांची डोकी फुटली आहेत, कोण मेला. तुम्हाला काय पाहिजे होतं? पोलिसवाले मारायला पाहिजे होते की काय? अच्छा, तिकडे विद्यार्थ्यांना मारलेलं नाही, 2800 लोक अशी भेटले आहेत ज्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, त्यांना शोधण्याचं काम चालू आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? हे जे देशविरोधी कारवाया करतात 2800 लोक, त्यांना वाचवायचं की त्यांना ठेचायचं आत्ताच? विद्यार्थ्यांबद्दल कोणालाच आक्षेप नाही, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंच पाहिजे, त्यांनी करावं. सरकार सकारात्मक आहे त्यांची भूमिका ऐकून घ्यायला. पण हे जे अँटी सोशल एलिमेंट जे येतात
धुडगूस घालतात, गाड्या फोडतात. किती पोलिसांच्या गाड्या? 114. पोलिसांना किती मारलंय बघा तुम्ही एकदा. मग हे जे 2800 आयडेंटिफाईड क्रिमिनल आहेत, ह्यांना ठेचायचं नाही. जे चाललंय ते नियमानुसार चाललंय. जे कोण आरोपी आहेत त्यांना तर शिक्षा होणारच. म्हणून आता हे का केलं, नंतर का करणार नाही, हा विषय नसतो. क्राईम घडलाय तर क्राईमला शिक्षा मिळणार.